श्री स्वामी समर्थ. तर मार्गशीर्ष हा महिना कसा आहे व या महिन्यामध्ये काय करावे याची माहिती बघायची आहे आज. मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. ज्याप्रमाणे नवरात्रमध्ये आपण देवीची सेवा करत असतो, अगदी त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची असते. हा महिना लक्ष्मीच्या सेवेसाठी समर्पित केलेला असतो. या महिन्यामध्ये आपण जेवढा जास्त या प्रमाणामध्ये देवी लक्ष्मीची सेवा करू, तेवढे जास्त अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतात. या महिन्याचे काही नियम आहेत, तर ते असे की मार्गशीर्ष महिना हा 20 नोव्हेंबर रोजी बुधवारी सुरू होत आहे. म्हणजे त्याचा पुढचा जो गुरुवार असेल तो आपण महालक्ष्मीचे व्रत त्या गुरुवारपासून सुरू करायचे असते. आणि या महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची भक्ती करणंसुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं. तसेच देवी लक्ष्मीचे गुरुवार व्रत देखील खूप महत्त्वाचे असते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीकृष्णाची पूजा केल्याने विशेष फळ मिळतात असं म्हणतात. दानधर्म करणे यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहते. आता कार्तिक महिना संपल्यानंतर मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते. हिंदू धर्मामध्ये या महिन्याला अत्यंत पवित्र स्थान दिलेलं आहे. या महिन्याला अघन मास असं सुद्धा म्हटलं जातं. असं मानलं जातं की हा महिना भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय होता. आता या महिन्यामध्ये आपल्याला काही चुका करायच्या नाही आहेत. मार्गशीर्ष महिन्यामध्ये सात्विक जेवण करावं असं म्हटलं जातं. त्यामुळे थंड आणि शिळं अन्न खाणं टाळावं. या महिन्यामध्ये तामसिक पदार्थापासून दूर राहणंही महत्त्वाचं आहे. तामसिक पदार्थ म्हणजे मांसाहार, कांदा, लसूण, मद्यपान यासारख्या गोष्टी खाणे-पिणे टाळावे. यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढते व मन अशांत करते. या महिन्यामध्ये कोणाचीही निंदा किंवा कुणाबद्दल वाईट बोलू नये, कुणाशीही क्रूरपणे वागू नये आणि अपशब्द देखील वापरू नयेत. आपल्या बोलण्यामधून आणि वागण्यातून इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. आपले आचरण चांगले ठेवावे. या महिन्यामध्ये जिऱ्याचा वापर करणं देखील वर्ज्य मानलं जातं. त्यामुळे जेवणात जिऱ्याऐवजी मेथी किंवा धने आपण वापरू शकतो. हे पदार्थ आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे व शांत स्वरूपाचे आहेत. म्हणजे याने शरीरामध्ये जास्त उष्णता वाढत नाही व आरोग्यासाठीही अतिशय चांगले आहे. आता या महिन्यामध्ये आपल्याला कुठले कार्य करायचे आहे? भगवान श्रीकृष्णाची पूजा रोज करावी. तुम्ही भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाच्या म्हणजेच बाळकृष्णाची आपल्या देवघरामधील जी मूर्ती आहे तिचा अभिषेक व पूजा करावी. हे अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे. या महिन्यामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं देखील शुभ मानलं जातं. असं केल्याने नकळत झालेली आपल्या हातून जी पापं असतात ती पापं सर्व नष्ट होतात अशी श्रद्धा आहे. जर पवित्र नदीमध्ये जाणं आपल्याला शक्य नसेल तर घरातच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावं. या महिन्यामध्ये देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी गुरुवारचे व्रतसुद्धा केले जाते. महिन्यामध्ये या देवीचे जेवढे गुरुवार येतात 3 किंवा 4 हे व्रत आपण करावे व देवीची पूजा करावी. चौरंगावर देवीची पूजा मांडून हे व्रत केले जाते. घट मांडला जातो व या महिन्यामध्ये या व्रताला अतिशय जास्त महत्त्व दिल्या गेल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहते. तुलसी वृंदावनाला नियमितपणे रोज सकाळी आपण तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा व पाणी किंवा दूध अर्पण करावे. संध्याकाळी घराच्या दरवाजापाशी एक दिवा लावावा. असा संपूर्ण महिनाभर केल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि नकारात्मकता दूर होते अशी मान्यता आहे. या महिन्यामध्ये आपण जेवढं दान करू तेवढं आपल्याला जास्त पुण्य मिळणार असतं.